लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 10वा हप्ता लाडक्या ताईंनो बघा 10वा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता। याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। कोणत्या कोणत्या ताईला एप्रिल महिन्याचा हप्ता हवाय एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। 10वा हप्ता कोणत्या कोणत्या ताईला हवाय एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेले आहेत ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुम्हाला सर्वांना 9 हप्ते आलेले आहेत का? कारण की आता 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता याच्याबद्दल तुम्हाला वाटपाच्या या ठिकाणी बातम्या समोर यायला सुरुवात झालेली आहे। तर लाडक्या ताईंनो नेमकी बातमी काय आहे, नेमक्या कोणत्या कोणत्या ताईला हे 10वा हप्ता भेटणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि नवीन ताई कोणी आले असतील, नवीन दादा कोणी आले असतील चॅनलला, तर त्यांनी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। कारण लाडक्या बहिणीचं हे चॅनल आहे। सर्व ताई या ठिकाणी जॉईन झालेले आहे, त्याच्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। चला वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता याच्याबद्दल मोठी अपडेट आली आहे। ती अपडेट तुम्हाला मी आता या ठिकाणी सांगणार आहे। बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजना फक्त याच महिलांना या ठिकाणी एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणार आहे। हा 10वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। तर 10वा हप्ता अगोदरच मी तुम्हाला सांगत आहे तो म्हणजे 1,500 रुपये असणार आहे। बऱ्याच ताईंना या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला असेल की सर आम्हाला 2100 रुपये भेटतील का? तर 2100 रुपये भेटणार नाहीयेत, 1,500 रुपये तुम्हाला 10व्या हप्त्याचे भेटणार आहेत। आता ते कधी भेटणार आहेत, कुणाला भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत, त्या तुम्हाला मी आता सांगतो। बघा त्याच्या अगोदर एक सकाळी बातमी आली आहे, त्याच्याबद्दल आपण ती बघूया बातमी नेमकी काय आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ताईंनो, सगळ्यांनी लाडक्या ताईंनो सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे। चला लाडकी अपात्र होणार, लाडकीची धाकधूक वाढली, लाडकी योजनेत दुरुस्ती होणार, लाडक्या बहिणींनी महायुतीला सत्ता मिळवून दिली, पण आता याच बहिणींवरच सत्तेतल्या भावाचं प्रेम आटत चाललंय की काय असा प्रश्न विचारला जातो। कारण सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींचा भार सरकारी तिजोरीला झेपेनासा झालाय। जास्तीत जास्त बहिणींना अपात्र कसं करता येईल या दृष्टीने आधी निकषांची काटेकोर पडताळणी करण्यात आली आणि आता थेट अर्थमंत्र्यांनीच योजनेत बदल करण्याची घोषणा करत लाडक्या बहिणींची धाकधूक वाढवली आहे। बघा अर्थमंत्री आपले जे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी दोघांनी पण या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये सांगितलंय ज्या अपात्रताई असतील त्यांना पुढचा हप्ता भेटणार नाहीये, म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांना भेटणार नाहीये आणि काटेकोरपणे या ठिकाणी तपासणी होणार आहे। हे त्यांनी अधिवेशनात देखील सांगितलेलं आहे। अधिवेशन म्हणजे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालेलं आहे आपलं महाराष्ट्र राज्याचं, याच्यामध्ये तुम्हाला पैसे भेटत असतात, पैसे मंजूर होत असतात आणि पुढच्या लाडक्या बहिणीचा तुमचा हा जो निधी असतो तो वाटप होत असतो। त्याच्याबद्दल एक भाषण केलं होतं अर्थमंत्र्यांनी म्हणजे अजितदादा पवार यांनी। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे काटेकोरपणे या ठिकाणी तपासणी होणार आहे, पडताळणी होणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो मी तुम्हाला काही छोटे पुन्हा प्रश्न विचारणार आहे व्हिडिओ झाल्यानंतर, त्याच्यामुळे सर्वांनी ते प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे। आणि एक छोटा अजून एक प्रश्न विचारतोय, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेले आहेत? बघा लाडक्या ताईंनो तुम्हाला जर आतापर्यंत 9 हप्ते भेटले असतील तर तुम्हाला तपासणी या ठिकाणी झाल्यानंतर 10वा हप्ता भेटणार आहे। तुम्हाला त्या गोष्टी मी आता सांगत आहे। चला कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो। आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही, त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही। ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच, त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही। अजितदादा पवार यांनी तुम्ही आत्ताच म्हणलेलं ऐकलं असेल की अधिवेशनात हे बोललेली गोष्ट आहे,
कुठं पत्रकार परिषदेत किंवा कुठं सभेमध्ये बोललेलं नाहीये, तर हे अधिवेशनामध्ये डायरेक्ट राज्याचं अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये हे बोललेलं आहे त्यांनी की बाबा ज्या गरीब ताई आहेत त्यांना आम्ही अपात्र करणार नाहीत, ज्या ताई खरंच पात्र आहेत त्यांना आम्ही लाभ देणार आहोत, पण या ठिकाणी काटेकोरपणे तपासणी आता होणार आहे आणि ज्या ताई या ठिकाणी पात्रतेत बसणार नाहीयेत त्यांना नक्कीच आम्ही या ठिकाणी कमी करणार आहोत। या ठिकाणी तुम्ही स्वतः ऐकलं असेल, या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा ते अर्थमंत्री देखील आहेत, या ठिकाणी तुम्हाला बघितलं असेल त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही अपात्र ताईंना या ठिकाणी बाहेर काढणार आहोत। तर आता बघूया अजून एका पुढे ते काय बोलतात सगळे बघूया। झालेल्या अर्थसंकल्पात लाडकीसाठीच्या 9,000 कोटींच्या निधीला कात्री लावण्यात आल्याचं समोर आलंय। त्यामुळे 53 लाख लाडक्या बहिणी आपोआप वगळल्या जातील अशी चर्चा सुरू झाली। बघा लाडक्या ताईंनो 53 लाख ताई या ठिकाणी वगळण्यात येणार आहेत अशी चर्चा सुरू झालेली आहे। कारण की बघा बजेटमध्ये जर बघितलं असेल तुम्ही 46,000 कोटी आपल्याला लागतात। जर आपल्याला 2.5 कोटी ताईंना जर महिलांना जर पैसे पाठवायचे असतील तर एकंदरीत वर्षासाठी 46,000 कोटी एवढे रुपये लागणार होते, पण त्यातले मंजूर किती झालेले आहेत आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे, 36,000 कोटी मंजूर झालेले आहेत। 36,000 कोटी मंजूर झालेत आणि लागत होते 46,000 कोटी किंवा 45,000 कोटी लागत होते, म्हणजे 9-10 कोटी 9-10 हजार कोटी या ठिकाणी पैसे या ठिकाणी मंजूर झालेले नाहीत आणि याच्यामुळे जवळजवळ या ठिकाणी 50 ते 53 लाख ताई या ठिकाणी वगळू शकतात। तर अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आली आहे, कारण की ज्या ताई अपात्र आहेत त्यांना बाहेर काढलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर जो 35,000-36,000 कोटी जो निधी मंजूर झालाय तो निधी या ठिकाणी भेटणार आहे। तर ही एक मोठी बातमी समोर आली आहे, त्याच्यामुळे एप्रिल महिन्याची तपासणी या ठिकाणी आता जोरात होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एप्रिल महिन्याचा या ठिकाणी लाभ भेटणार आहे। एक छोटा ताईंना प्रश्न आहे, लाडक्या ताईंनो तुम्हाला हा लाभ हवाय का, तुमची तपासणी व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कारण की ही तपासणी आता निवडणुका झाल्यानंतर लागायला लागेल। अशा बऱ्याच लाडक्या ताई म्हणत आहेत की निवडणुकीच्या अगोदर तुम्ही तपासण्या का नाही केल्या आणि आताच तुम्ही का ह्या तपासण्या करायला, आता निवडून दिल्यानंतर तुम्ही ह्या तपासण्या का करतायत, असे बरेच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। तर तुमचा काय प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटतं एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। ही लाडकी बहीण योजना चालू राहावी का पात्रता फक्त वाल्या ताईंना चालू राहावी का सर्व ताईंना चालू राहावी, हे तुम्हाला काय वाटतंय एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। चला लाडक्या ताईंना पुढे बघूया। मुळे तिजोरीवर ताण आल्याची कबुलीच सरकारमधील मंत्री देत आहेत, तर लाडकी बहीण तुमच्याकडे मागण्यासाठी आली नव्हती असं म्हणत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलाय। या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल लाडक्या ताईंनो त्यांनी सांगितलंय की बाबा लाडक्या ताईंना तुम्ही आता का कमी करतायत, अशा स्वरूपाचे विरोधक देखील प्रश्न विचारले जात आहेत। तुमच्याकडे लाडक्या बहिणी आल्या नव्हत्या, दत्तात्रय भारणे या ठिकाणी बोलत आहेत, अल्पसंख्याक मंत्री आहेत ते, सत्यता असो आणि विरोधी पक्षात असो, निधी कुठनं कसा केव्हा आणायचा हे मला खूप माहिती आहे। बहिणींच्या विश्वासाच्या नात्याने ते निवडून आले। आज त्याच बहिणींवर आज ते आरोप करतात की त्या योजनेमुळे आम्हाला आज अडचणी होतात, म्हणजे आज बहिणींवर हा आरोप केलाय। बहिणी काय तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या, तुम्ही बहिणींना गिफ्ट दिली आणि वर आज तुम्ही बहिणींना सोडणार की या बहिणी लाडकी बहीण योजनेमुळे आमच्यावर प्रेशर येतं, ही कुठली संस्कृती। मात्र लाडक्या बहीण योजनेचे सध्याचे निकष काय आहेत पाहूया। लाडक्या बहिणींनो बघा या ठिकाणी सगळेजण प्रश्न विचारत आहेत की बाबा अगोदर तुम्ही का बोलत नव्हते आता का बोलताय, त्याच्यामुळे तुम्हाला काय प्रश्न आहे तुमचा एकदा कमेंट बॉक्स मध्ये काय आहे ते मला विचारायचं आहे। आणि ज्या ताईला 8वा 9वा हप्ता भेटला नाही त्यांनी पण काळजी करू नका। बघा लाडक्या ताईंनो जो 18 मार्च आहे, 18 मार्च म्हणजे आज 18 मार्च पासून कालपासून सोमवारपासून वितरण चालू झालेलं आहे आणि ह्या शनिवारपर्यंत वितरण होणार आहे। छोट्या प्रमाणामध्ये काही ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत आणि जवळजवळ बघा 8वा हप्ता 4 लाख महिलांना
या ठिकाणी भेटणार आहे आणि 9वा हप्ता जवळजवळ 20 लाख प्लस महिलांना या आठवड्यात भेटणार आहे। त्याच्यामुळे सर्वांना कुणाला जर पैसे भेटले नसतील तर एकदा कमेंट बॉक्समध्ये त्यांनी नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला हप्ता भेटला की नाही कमेंटवर सांगायचंय। तर इथेच थांबूया। व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायचंय, जास्तीत जास्त शेअर करायचंय, चॅनलला कोणी नवीन आला असतं तर सबस्क्राईब करून ठेवायचंय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।